हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत इयत्ता तिसरी स्पर्धा परीक्षा याचे काही पेपरचं लाईव्ह सोल्युशन आपण घेत आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व घरी बसून आपल्याला प्राप्त होणार आहे. पहा, इयत्ता तिसरी भाषा गणित पेपर नंबर 209 याचा आज आपण सोल्युशन घेणार आहोत. ओके, चला पहिला प्रश्न. उतारा आहे, उतार्यावरती आधारित हा प्रश्न आहे. उतार्यावरती आपल्या अकॅडमी मार्फत पेपर नंबर 209 इयत्ता तिसरी भाषा गणित आपण हा संपूर्ण पेपर स्क्रीनला घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, मराठी 50 गुण. खालील उतारा वाचून प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ ठळक करा. हे वाचत असताना पेपरमध्ये महत्त्वाचं जे वाटते प्रश्न संपूर्ण उतारा, सर्व प्रश्न पर्याय असं सर्व आपण वाचून घ्यायचं आहे आणि नंतर मग सोडवायचं आहे. मराठवाड्यातल्या बहुतेक इमारती केवळ दगड मातीच्या होत्या, म्हणून भूकंपात त्या कोसळून प्रचंड प्राणहानी झाली. काश्मीरात लाकडी पट्ट्यांची चौकट करून ती मातीने लिपतात. तसेच आसामात कुडाच्या भिंती करून त्या शेणा मातीने लिपतात. अशा प्रकारच्या भिंती मोठ्या भूकंपातही कोसळत नाही. फार तर फक्त भिंतीचे पोपडे पडतात. या भिंतीमुळे थंडी तसे उष्णता यापासूनही संरक्षण मिळते आणि त्या कमी खर्ची असून सहजपणे स्थानिक मालातून बांधता येण्याजोग्या आहेत. रुडकी येथील विद्यापीठात भूकंप प्रतिरोधक बांधकामासंबंधी संशोधन कार्य चालू आहे. आसामात घराच्या भिंती कशा असतात? मातीच्या, दगडविटाच्या, कुडाच्या, रेतीच्या. भूकंप प्रतिरोधक बांधकामासंबंधीचे संशोधन कार्य कोणत्या विद्यापीठात चालू आहे? मुंबई, काश्मीर, आसाम, रुडकी. तर या उत्तरावरती 2 प्रश्न आहेत. आता याच्यावरती पहा, आसामात घराच्या भिंती कशा असतात? आता आसामात इथे पहा, आसामात कुडाच्या भिंती करून शेणा मातीने लिपतात. म्हणजे कशाच्या असतात? कुडाच्या. पर्याय काय? मातीच्या, दगडविटांच्या, कुडाच्या, रेतीच्या. तर उत्तर येणार आहे कुडाच्या. चला पुढे दुसरा प्रश्न पहा. भूकंप प्रतिरोधक बांधकामासंबंधीचे संशोधन कार्य कोणत्या विद्यापीठात चालू आहे? आता कोणत्या विद्यापीठात चालू आहे? पाहिजे रुडकी येथील विद्यापीठात. रुडकी हे IIT कॉलेज आहे, इंजिनिअरिंगचं कॉलेज. आणि रुडकी या कॉलेजमध्ये भूकंपाबद्दलचं संशोधन सुरू आहे. पुढील प्रश्न पहा, कविता. आणि या कवितेवरती आधारित प्रश्न आहे. कविता हे संपूर्ण वाचा, प्रश्न वाचा, पर्याय वाचा आणि मग त्यानुसार समजून घ्या कविता. त्यामधले अर्थ समजून घ्या. कवितेमध्ये खूप मोठा मतितार्थ अगदी थोडक्या ओळीमध्ये सांगितलेला असतो. हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी सावळी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी, कभिन्न काळ्या खडकामधुनी फुटती दुधाचे झरे, संतपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे, सोनावळीच्या सोन फुलांचा बाजूस ताफा उभा, तलमधुक्याची निळसर मखमल उडते भिडते नभा. शांता शेळके यांची ही कविता. त्याच्यामध्ये पहा, कवितेतील चुकीची जोडी शोधा. निळी सावळी दरी, पिवळा डोंगर, जांभळी पाखरे, हिरवी झाडी, दुधाचे झरे, पावरी, निळसर मखमल, शुभ्र झरे. तर खडकातून वाहणाऱ्या पाण्याला काय म्हणतात? तर या ठिकाणी ते विचारलेले. आता पहा, याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत. पुन्हा कविता आपल्याला इथं काय काय? चुकीची जोडी आणि खडकातून वाहणाऱ्या पाण्याला. आता चुकीची जोड बघा. निळी सावळी दरी. कशी दरी आहे पहा? निळी सावळी दरी, बरोबर आहे. पिवळा डोंगर पहा, पिवळा डोंगर बरोबर आहे. जांभळी पाखरे, शुभ्र शुभ्र पाखरे. ही जांभळी पाखरे नाही, शुभ्र शुभ्र पाखरे. तर ते चुकीचं आहे. चौथा काय? हिरवी झाडी, हिरवी झाडं, हिरवी झाडी. ओके, इथं थोडंसं आहे ते घेतलं जाईल. ओके, चला. तर हिरवी झाडी या ठिकाणी
ती दुरुस्ती पाहिजे. उत्तर येणार आहे चुकीची, जांभळी पाखरे. पुढे काय, खडकामधून वाहणाऱ्या पाण्याला काय म्हणतात? खडकामधून वाहणारे पाणी, खडकामधून वाहणाऱ्या पाण्याला काय म्हणतात? त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले आहे, काळ्या खडकामधून फुटती दुधाचे झरे. हे खडकामधलं जे वाहतं पाणी त्याला काय म्हणलंय? दुधाचे झरे. उत्तर काय येणार आहे? दुधाचे झरे. उत्तर बरोबर आहे. पुढे का, अधोरेखित वाक्यातील शब्दाची जाण का. एका खेड्यात श्रीरंग नावाचा चित्रकार राहत होता. आता याच्यामध्ये क्रियापद जे आहे, या शब्द चित्रकार या शब्दाची जाण शोधायची आपल्याला. आता क्रियापद आहे होता. आता होता याच्यावरती आपल्याला शोधायचं आहे त्यातलं नाव, वाक्यामधलं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सगळं शोधण्यासाठी आपल्याला क्रियापद फक्त ओळखता आलं पाहिजे. ही क्रियापद आहे राहत होता. मग राहत होता, कोण राहत होता? चित्रकार. म्हणजे पहा, मी थोडंसं हे लहान करून तुम्हाला सांगतो. पहा, ते व्यवस्थित समजून घ्या. एका खेड्यात श्रीरंग नावाचा चित्रकार राहत होता. आता हे खूप सोपं असतं, शोधण्याची पद्धत माहिती पाहिजे. चित्रकार राहत होता. आता या वाक्यातलं नाम शोधायचं आपल्याला, अगोदर क्रियापद शोधायचं. राहत होता हे क्रियापद झालं, राहत होता. आता याला कोण प्रश्न विचारायचा? कोण, कोणी, काय हे प्रश्न विचारले की जी उत्तर येतात ती नाम असतात. कोण राहत होता? श्रीरंग. आणि कोण राहत होता? चित्रकार. काय राहत होता? चित्रकार राहत होता. कोण, कोणी, कोणाला, काय हे प्रश्न विचारले की जी उत्तर येतात ते नाम असतात. श्रीरंग आणि चित्रकार हे काय आले? नाम आले. हे नाम आहे. आपल्याला इथं चित्रकारच विचारलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे उत्तर इथं चित्रकारचं आपल्याला विचारलंय, चित्रकारचं आपण नाम लिहिणार आहे. ओके. आता एक लक्षात घ्या, खेडे हे पण कोठे राहत होता? खेडे. म्हणजे या ठिकाणी खेडे हे देखील नामच येणार आहे. आता एका खेड्याबद्दल काय माहिती दिली? एका खेड्यात हे विशेषण. म्हणजे या नामांबद्दल विशेषण जे खेड कसं? एक खेड. एक खेडे म्हणजे खेडे या नामाचं एक काय आलं? विशेषण आलं. श्रीरंगबद्दलचं काय विशेष दिली का माहिती? खेड्याबद्दलची दिली एक खेडे. श्रीरंगबद्दल काय विशेष? काळा गोरा नाही. नाव हे देखील नामच आहे. नामच आहे. चित्रकार नामच आहे. आणि राहत होता हे क्रियापद. म्हणजे प्रत्येक वाक्यातलं कोण, कोणी, काय, कोठे हे प्रश्न विचारले की जी उत्तर येतात ती नाम असतात. मग नाम आले की या नामाबद्दल काय विशेष माहिती सांगायची हे शोधलं की विशेषण कळतं. आणि नामाबद्दल आलेला शब्द सर्वनाम. एकदा आलेला आहे का नामाबद्दल कोणता शब्द? नाही. आणि क्रियापद आपल्याला पहिल्यांदा कळलं. या पद्धतीनं आपल्याला नाम, सर्वनाम हे सगळं ओळखता आलं पाहिजे. ओके. तर याच्यामधलं आपण ओळखलेलं आहे चित्रकार. याचं काय आहे? चित्रकार तर नाम आहे. ओके. चला पुढे पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 6-7 साठी 6-7 कविता आहे. मीच लावणी ठेवली तुझ्या तलवारीला धार, अशुभाची सावली
नाही येते पडणार, अरे मीही सांगते ना. जिजा लक्ष्मीशी नाते, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप. आता मोठं करू आपण जरा. मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीला धार, अशुभाची सावली ही नाही येते पडणार, अरे मीही सांगते ना. जिजा लक्ष्मीशी नाते, तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप. आठवावे रणांगणी धन्य करी माझी कुस, येई विजय होऊनी. कवितेमध्ये कोणाची सावली पडणार नाही असं म्हटलंय. अशुभाची सावली, अशुभ म्हणजे वाईट गोष्टीची, म्हणजे अशुभाची सावली पडणार नाही. पुढे काय कवितेमध्ये, वीराच्या शस्त्रांना असताना कोण ताकद देणार. आता पहा इथे कवितेमध्ये ताकद कोण देणार. तुझ्या शस्त्रांना असताना शक्ती देईल भवानी. भवानी म्हणजे भवानी माता, देवी आहे भवानी देवी, त्यामुळे या ठिकाणी भवानी आई, भवानी देवी म्हणजे भवानी आई. चला पुढचा प्रश्न. सुसंगत वाक्याचा परिच्छेद, संपूर्ण प्रश्न परिच्छेद वाचायचा पर्याय असेल मग उत्तराकडे द्यायचं. हे युग टिंबटिंब आहे, त्यामुळे जग अगदी जवळ आहे. माणसांचे, दूरदर्शनचे, आकाशवाणीचे, संगणकाचे चारही पर्याय येऊ शकतात. टिंबटिंब काही सेकंदात जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो. दूरदर्शनवरून, इंटरनेटवरून, दूरध्वनीवरून, दुकानात. आता यातले बरेचसे पर्याय लागू होतात. आपल्यापासून किती दूर असलेल्या व्यक्तींना आपण टिंबटिंबद्वारे काही सेकंदात संदेश पाठवू शकतो. आता संदेश पाठवायचा आहे, आता संदेश पाठवण्यासाठी पत्र वापरतो, मग काही सेकंदात जाईल का. त्यामुळे सेकंद ते नाही करणार. ईमेल, दूरध्वनी, तार. आता संदेश पाठवायचा आहे, पाठवण्यासाठी ईमेल, दूरध्वनीनं संदेश पाठवला जात नाही, आपण बोलतो, त्यामुळे उत्तर काय येणार ईमेल. जी या ठिकाणी हे समजून घ्यायचं. मग याच्यावर नका ईमेल कशावर पाठवतात. काही सेकंदात जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो संगणकावरून. म्हणजे संगणकाला काय वापरलेलं असतं इंटरनेट, त्यामुळे उत्तर काय पाहिजे इंटरनेटवरून. आणि मग आता युग कशाचं आहे. हे युग आहे ते संगणकाचं. म्हणजे पहिल्या प्रश्नामध्ये हे माणसांचं, दूरदर्शनचं, आकाशामध्ये सर्व येऊ शकतात. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न विचारपूर्वक सोडवणं गरजेचं असतं. पुढे 11वा प्रश्न पहा. घड्याळामध्ये 8चे टिंबटिंब पडले. 8चे पर्यंत वापरून पहा. 8चे ठोका पडला, 8चे दणके पडले, 8चे ठोके पडले, 8चे टोल पडले. आता इथं 8चे ठोके पडले पहा. टोल पण पडतात पहा. काही गावामध्ये टोल देण्याची पद्धत आज देखील आहे की दुपारी 1 वाजता 1 टोल होतो, 2 वाजता 2 टोल होतात, 7 वाजता 7 टोल होतात. मग घड्याळामध्ये ते पडत नाही. गावात 7चे टोल पडले म्हणजे तिथं एका विशिष्ट ठिकाणी ते टोल देण्याचं काम करणारा ग्रामपंचायतीचा वगैरे माणूस असतो. शुद्ध असणारा शब्द पर्यायातून निवडा. त्यातला हाल अपेष्टा पहिला पर्याय हा बरोबर. याला वाचन खूप पाहिजे शाळेच्या पुस्तकांचं वगैरे. जसा गुरांचा कळप तशी दुर्वांची, गुरांचा कळप तशी दुर्वांची काय असते दुर्वांची जुडी. हे पाठच पाहिजे. गवताची पेंडी असते. कुंचका कशाचा असतो नक्षत्रांचा असतो. रास कशाची असते धान्याची. हत्तीच्या ओरडण्याला काय म्हणतात हत्तीचे चित्कारणे. अंबरणे कोणाचे असते गायीचे अंबरणे. डरकणे बैलाचे डरकणे. केकावली मोराची. शत्रूकडील बातमी काढणारा शब्द समूहाबद्दल अचूक शब्द शोधा. शत्रूकडील गुप्त बातमी काढून आणणारा तो असतो तो हेर असतो, गुप्त हेर असतो. दरवेशी कोणाला म्हणतात अस्वलाचे खेळ करणारा. पुरोगामी म्हणजे आधुनिक विचाराला चालणारा, संशोधन करणारा. छोटी 2 वाक्य उभयंगी अव्ययांनी जोडलेली असताना चिन्ह कोणतं वापर. 2 वाक्य जोडायची आपल्याला. 2 छोटी वाक्य वेगळी वाक्य आहेत आणि ती जोडताना कोणतं चिन्ह वापरा. 2 वाक्य जोडताना त्याच्यामध्ये स्वल्पविराम टिपका आणि स्वल्पविरामचं चिन्ह असतं. त्याला अर्धविराम असं म्हणतात. ते अर्धविरामाचं चिन्ह पूर्णविराम त्या ठिकाणी स्वल्पविराम ही 2 वाक्याच्या मध्ये लिहिलेला असतो. पहिलं वाक्य संपतं त्या ठिकाणी अर्धविराम लिहिलेला असतो. पुढे आयत्या बिळात नागोबा या म्हणीचा अर्थ पर्याय निवडा. आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या तयार गोष्टीचा फायदा घेणे, केलेला उद्देश वाया जाणे, अतिशय उतावळपणा करणे, अधिकाराचा फायदा घेणे. तर आयत्या बिळात नागोबा म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा फायदा घेणे म्हणजे आयत्या बिळात नागोबा.
केलेला उपदेश वाया जाणे म्हणजे पालत्या गड्यावरती पाणी. अतिशय उतावळेपणा करणं म्हणजे गुडघ्याला फाशी. अधिकाराचा फायदा घेणे म्हणजे तळेला की तो पाणीचा. पुढे गट्टी जमणी या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा. गट्टी जमली, माझी ताईची गट्टी जमली किंवा माझी मित्राची गट्टी जमली. गट्टी जमली म्हणजे काय? मैत्री जमली. मुलगी ह्यासाठी प्रचंड वाचन असणं गरजेचे. रोज एक गोष्ट कंपल्सरी वाचत राहिला तुमचं वाचन खूप चांगलं होतं. मुलगी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. मुलीचा समानार्थी नसलेला इथं गोल केला पाहिजे. समानार्थी नसलेला शब्द म्हणलं की तुम्ही इथं समानार्थीला अंडरलाईन करा, नसलेला शब्द याला गोल करा म्हणजे चुका होत नाही. नसलेला सुता, तनया, नंदिनी, आंबू. सुत म्हणजे मुलगा आणि सुता म्हणजे मुलगी, तनया म्हणजे मुलगी, नंदिनी म्हणजे मुलगी, आंबू म्हणजे चिखल. तर आंबू म्हणजे हे म्हणजे मुलगी नाही. नफा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. नफाच्या विरुद्ध नफा तोटा आपल्याला माहिती. ओके. संत नामदेव यांचे पूर्ण नाव नामदेव यांचं संपूर्ण नाव नामदेव विठ्ठलपंत कुलकर्णी. काय आहे संपूर्ण नाव? नामदेव दामाजी शेठ, दामाजी पंत शिंपी नामदेवांचं. ओके. नामदेव दामाजी शेठ हे सावकाराचे होते. सावकारीचा त्यांच्या घरामध्ये धंदा होता. नामदेव दामाजी शेठ. ओके. नामदेव विठ्ठलपंत नाही, विठ्ठलपंत हे तो आपल्या ज्ञानेश्वरांच्या वडिलांचं नाव आहे. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. नामदेव दामाशेठी शिंपी. जय जवान अजून त्याचं नाव आहे ते पाहावं असतं. जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची? आता जय जवान जय किसान ही पंडित नेहरूंची घोषणा होती. लाल बहादूर शास्त्रींची घोषणा होती. आराम हराम हे पंडित नेहरूंची होती, लाल बहादूर शास्त्रींची. आणि अनेक त्याच्यामध्ये सुधारणा करून जय जवान जय किसान जय विज्ञान ही अटल बिहारी वाजपेयी यांची होती. पंडित नेहरूंची आराम हराम हे, महात्मा गांधींची चले जा, लोकमान्य टिळकांची स्वराज्य हा माझा जन्मसिद्धांत काय. जसा हिरवा गार पांढरा पांढरा सफेद, पांढरा शुभ्र, पांढरा नारंगी, पांढरा भडक, पांढरा शुभ्र, लाल भडक असतो. पुढे माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात? आपल्याला माणसाला होतो बाळ, त्याला बाळ म्हणतात. माणसाच्या पिल्लाला बाळ म्हणतात. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द. पक्षीचा समान ख ग पंख प्राणी मित्र. पक्षीचे सगळे समानार्थी शब्द पाठ आहेत. पक्षी म्हणजे ख ग. पुढे 1000 ही संख्या अंकात कशी द्या? आता एक प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. आपण इथे सोडूया. 1001 ही संख्या अंकात कशी द्या? 1001 म्हणजे एकक, दशक, शतक आणि हजार. याच्यामधले आपल्याला आता या ठिकाणी साधी सोपी पण आयडिया आहे, ते पण सांगेल मी तुम्हाला. 1000 हजाराच्या घरात एक या आणि एक म्हणजे या ठिकाणी येणार मध्ये मग मोकळी करे तिथं शून्य दिले पाहिजे. 1001 कशी लिहिता? पर्याय क्रमांक 2 या पद्धतीनं लिहा. पुढे 13,750 ही संख्या अक्षरात कशी द्या? पहा इथे आपल्याला तुम्हाला सांगितलेलं आहे की पुढे 13,750 ही संख्या आपल्याला लिहायची. 13,750 या अक्षरामध्ये लिहायची आहे. 13,750 स्वल्पविराम द्यायची पहिल्यांदा 3 संख्येच्या अगोदर आणि मग एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. थांबलं कुठं? दशहजार. मग हजार दशहजार एकत्र 13,000 पुढे आहे ते 750 म्हणजे 13,750. आता याला व्यवहारामध्ये काय म्हणतात? 13,750. आता 750 हे 13 पूर्ण हजार आहे आणि 750 म्हणजे काय? हजाराचा किती भाग केले? हजाराचे 4 भाग केले. हजाराचे 4 भाग केले तर त्यातल्या 2 भाग केले तर 500 500चे
आणि एक 4 भाग केले तर 250 म्हणजे 13,000 आणि वरती 52,000 म्हणजे 13,000 अधिक 52,000 म्हणजे काय होतील 14,500 काय होईल 14 पूर्ण व्हायला 5,000 कमी. आता हे समजून घ्या याचा विग्रह समजून घ्या. पावणे याचा अर्थ पाव उणे उणे म्हणजे वाजा 14ला पाव भाग कमी कशाचा 10,000 हजाराचा अर्धा भाग 500 हजाराचा पाव भाग 250 म्हणजे 14,000ला 250 कमी म्हणजे 13,750 म्हणजे 14,500 पर्याय क्रमांक 3. पुढे 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती. आता पहा 4 अंकी लहानात लहान. आता इथे बनवताना 1 अंकी लहानात लहान 2 अंकी लहानात लहान 3 अंकी लहानात लहान 4 अंकी लहानात लहान. पुढे 1 घेतलं तर 11 जे इथे ते समजून घ्यायचे. 0 ही लहान संख्या नाही अंक आहे. 0 ही संख्या आहे का नाही म्हणजे 1 पासून संख्या चालू होतात. 0 ही संख्या नाही. सगळ्यात लहान संख्या 1 येते. 1 अंकी 1 आणि 2 अंकी 10 3 अंकी 100 4 अंकी 1,000 उत्तर येणार आहे 1,000. त्याला पुढील प्रश्न पहा. यातील लहान संख्या निवडा. आता मध्ये या ठिकाणी चिन्ह द्यायची 899 आणि 879. आता या संख्या एकाखाली एक लिहिल्या की आपल्याला कळलं. इथं तुलना करायची म्हणजे दोन्ही सारखंच आहे. आता इथे 9 आहे इथे 7 आहे दशक स्थानी. शतक स्थानी सारखं आलं दशक स्थान पहा दशक स्थानी इथे 7 आहे म्हणजे ही संख्या लहान आहे ही लहान. मग आता हे कसं लिहायचं हे समजून घ्या. संख्या कसं जसं दिलंय तसं लिहा. 899 अगोदर आहे नंतर 879. जी संख्या मोठी तिच्याकडे शिंगे करायची. मोठी संख्या कोणती 899 तिच्याकडे शिंगे करा. वाचन कसं 899 मोठे 879 पेक्षा. ही जर अगोदर असती संख्या तर 879 लहान 899 पेक्षा तिची रचना कशी झाली असती 879 आणि 899 मोठी संख्या आहे तिकडे शिंगे करा. याचं वाचन होईल 879 लहान 899 पेक्षा. चला पुढील प्रश्न 8,000 9,000 700 7,999 8,999 चढत्या क्रमाने मांडल्या. दुसऱ्या क्रमांकाची संख्या कोणती. आता सर्वात लहान हजार स्थानावरून बघितलं तर पहिल्यांदा 7,999 तिसरा प्रश्न आहे 7,999 याच्यापेक्षा मोठी 8,000 यापेक्षा मोठी 8,999 आणि सर्वात मोठी 9,000. मग या ठिकाणी या एकाखाली एक संख्या लिहिल्या की जम लक्षात येईल. आणि काय म्हणले दुसऱ्या क्रमांकावरती कोणती येते 8,000. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 8,000. चला पुढील प्रश्न. सुरेशने 999 ही संख्या 99 अशी लिहिली तर त्याचे उत्तर कितीने चुकले. 999 लिहिताना आपण कशी लिहितो 999. 31वा प्रश्न. ही संख्या 999 लिहायची होती त्याने काय केलं ही संख्या 99 अशी लिहिली. मग त्याचं उत्तर कितीने चुकलं म्हणजे काय करावं लागेल याची वजाबाकी करावी लागेल. 999 मधनं 99 गेले उत्तर येणारे 900 म्हणजे त्याचं उत्तर 900 चुकलेलं आहे. त्याला पुढील प्रश्न 7 तास 50 मिनिटे अधिक 3 तास 30 मिनिटे. आता हे तास मिनिटं अशी बेरीज करायची असते वजाबाकी असेल तरी तास मिनिटे 7 तास 50 मिनिटे ही तासामध्ये 7 तास मिनिटे 50 अधिक 3 तास 30 मिनिटे 3 तास 30 मिनिटे याची बेरीज करायची. आपण रेग्युलर करतो तशी नाही. हे 0 5 आणि 3 8 म्हणजे 80 मिनिटे झाली आणि पुढे 7 आणि 3 10 तास 10 तास 80 मिनिटे. आता 80 मिनिटे होतात का नाही तर 60 मिनिटाचा 1 तास होता. मग याच्यामध्ये 80 मिनिटे त्याचे 6 तास केले पाहिजे. मग यातला 1 तास करता येईल आपल्याला म्हणजे 60 मिनिटे याच्यातून वजा केली 60 मिनिटे याचं काय तयार झाला 1 तास झाला. तो तासामध्ये द्यायचा. हा तासामध्ये आपण तयार केला म्हणून यातून 60 वजा केले राहिले किती 20 मिनिटे.
आणि हा पूर्ण तयार झालेला तास तासामध्ये देऊन टाकला, म्हणजे 10 तास होते तिथं काय झाले 11 तास. उत्तर काय येणार आहे 11 तास 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. 250 मध्ये 450 मिळवली तर त्या रकमेतून आणखी किती वजा करावे म्हणजे 1,200 ही संख्या मिळेल. 250 शे लक्षात घ्या. शे म्हणजे 100, अर्धा भाग केला 50, पाव भाग केला 25 हे लक्षात आलं. मग 250 पाव उणे 200, 200ला पाव भाग कमी, पाव भाग म्हणजे 25 कमी, 200ला 25 कमी म्हणजे 175. मध्ये 450 4.5 400 आणि वरती अर्धा म्हणजे 450 मिळवले. मी किती झाले जसं सांगितले तसं करू. 0 5 5 7 5 12 2 4 5 6 म्हणजे 450 मध्ये 250 मिळवले 650 झाले. या रकमेतून किती वजा करा म्हणजे 1,200 ही संख्या मिळते. याच्यामधनं किती वजा करा माहित नाही आपल्याला. x वजा केले तर आपल्याला किती 1,200 म्हणजे 100 आणि 500 म्हणजे 125. मग 1,200 किती वजा केला 125. हे वजा x आहे, हे इकडे पाठवले अधिक होते म्हणजे काय होईल 625 बरोबर 125. हे वजा आहे ते अधिक इकडे गेले अधिक x बरोबर चिन्हाच्या इकडल्या तिकडे पाठवून की विरुद्ध क्रिया करायची. आता या x मध्ये 125 अधिक आहे ते इकडे 125 पाठवून दिले म्हणजे काय होईल 625 वजा 125. मग आडवं करता येत असेल करा, नसेल उभी मांडणी करा. आडवं करायला काय अडचण आहे पहा बरोबर x आडवी करूया आपण. वजाबाकी आली पाहिजे त्यामुळे मोठ्या संख्येतनं आपण इथं मोठी संख्या 5 मधनं 5 गेले 0 दशकाचे 2 हातनं 2 गेले 0 रेषा मारायच्या आणि 7 1 गेले 5 गेले. उत्तर किती आलं 500. उत्तर 500. चला पुढील प्रश्न. 41 ते 50 या संख्या दरम्यान किती मूळ संख्या आहे. 41 ते 50. आता इथं मूळ संख्याचा का मोबाईल नंबर 44 22 32 23 21 या 100 पर्यंतच्या. या 1 ते 10 11 ते 20 21 ते 30 31 ते 40 आणि या 41 ते 50. 41 ते 50च्या दरम्यान कोणकोणते येतात 3 संख्या येतात. हे पटकन उत्तरापर्यंत जाण्यासाठी क्लुप्ती मूळ संख्येचा मोबाईल नंबर. मग याच्यामध्ये कोणकोणते येतील पहा 41 43 आणि 47 या 3 संख्या आहेत. या 40 ते 50च्या दरम्यान किती मूळ संख्या आहे 3 संख्या आहे. पुढे प्रश्न खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. पहा चुकीची जोडी 1.25 रुपया. पहिला पर्याय 1.25 रुपया म्हणजे 1 रुपये 25 पैसे. 1.25 रुपया म्हणजे 100 पैशाचा. 11.25 रुपये 11.25 म्हणजे 11.25 म्हणजे 11 रुपयाला 1.25 रुपया कमी म्हणजे किती पूर्ण झाले 10 रुपये आणि 75 पैसे. ह्याला म्हणायचं 11.25 रुपये. 10.5 रुपये 10 आणि अर्धा म्हणजे 10.5 10 रुपये 50 पैसे. पुढे 2.5 रुपये म्हणजे 2 रुपये आणि 50 पैसे. यातलं चुकीचं कोणतं आहे चुकीचं कोणतं आहे तर पहिला पर्याय 1.25 रुपया म्हणजे 1 रुपया 25 पैसे. हे 2 रुपये 25 पैसे म्हणजे 2.25. पहिला पर्याय चुकीचा आहे. पुढे 36 पहा याचं वाचन कसं करा याचं वाचन होतं 2 अंश. याला अंश म्हणतात 2 अंश छेद 8 असं याचं वाचन 2 अंश छेद 8. गडबडीमध्येच ही मुलं काय करतात 2/8 असे वाचन चालतं 2/8. आणि पूर्वीच्या काळी याचं वाचन केलं जाताना 2 अष्टमांश अंश म्हणायचा खाली जेवढं की आहे अष्टमांश
2 अष्टमांशाचं वाचन पूर्वीच्या काळी केलं. म्हणजे तिन्ही पद्धतीच आपल्याला माहिती पाहिजे. मग पर्यायामध्ये कोणता आहे? 2 अंश छेद 8 पर्याय क्रमांक 3 आहे. चला पुढील प्रश्न. सोबत दिलेल्या घड्याळातील झाले, इथं घड्याळ आहे. ओके, सोबत दिलेल्या घड्याळातील काट्यामधील कोणापेक्षा लहान कोण कोणता? तसं कोण दिलेला असेल. आता इथं घड्याळाचंच नाही आकृती आपल्याला तिथं द्यावी लागेल, तिथं मी देईल आकृती. ओके, इथं सगळं लघु कोण असेल की जो कोण दिलेला आहे, काटकोण दिलेला असेल, आपल्याला त्यापेक्षा लहान कोण पाहिजे. जे त्याच्यामध्ये काय प्रश्न होता? घड्याळामधील कोणापेक्षा लहान कोण कोणता? घड्याळ काटकोण दिला असेल तर त्यापेक्षा लहान लघु कोण, म्हणजे काटकोण दिलेला आकृती टाकली. पुढे आढळते का बा एका डब्यात 80 रुपये आहेत पहा, त्यामध्ये 1 रुपयाची 50 नाणी, तर त्या डब्यात 2 रुपयाची नाणी, एकूण रक्कम आहे 80 रुपये. प्रश्न 38. घड्याळा आपल्या डब्यामध्ये 80 रुपये, त्यात 1 रुपयाची आणि 2 रुपयाची. आता 1 रुपयाची 50 नाणी पहा, 1 रुपयाची 50 नाणी, मग 1 रुपयाची 50 नाणी म्हणजे किती झाले? 50 रुपये. मग 80 होते, त्यातनं 50 वजा केले, राहिले किती? 30 रुपये. हे कसे आहेत? 2 रुपयाची नाणी. बाकी सगळे उत्तर 2 रुपयाची नाणी. म्हणजे हे 30 रुपये आहेत ते कसे आहेत? 2 रुपयाच्या नाणी. मग 2 रुपयाची नाणी हे कसं काढायचं? या 30 एकूण रक्कम भागिले 2. मग 30 भागिले 2 बे 1 बे 3 आता 2 केले 1 राहिला, 1 वर 0 घेतला 10 बे 5 10 बे 1 बे, म्हणजे उत्तर किती येणार आहे? 15. म्हणजे 2 रुपयाची किती नाणी आहे? 15 नाणी. 2 रुपयाची 15 नाणी. चला पुढील प्रश्न. 60 मीटर 39वा. 60 मीटर लांबीच्या दोरीचे 6 समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता तुकडे केलेत, आपल्याला कापले म्हणलं नाही. पहा दोरी आहे, या दोरीचे 6 तुकडे केले. 1 2 3 4 5 6 तुकडे झाले. आता कापली किती वेळा? एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळा, 5 वेळा. हे 5 वेळा कापले की 6 तुकडे होते. मी तर कापली म्हणलं नाही तुम्ही. तर 60 मीटर लांबीची दोरी आहे आणि ही दोरी 6 भाग केली. दोरीची लांबी भागिले तुकड्यांची संख्या, कापलेल्यांची नाही, तुकड्यांची संख्या. हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे, हे लिहिलं पाहिजे. एका तुकड्याचे अंतर, एका तुकड्याची लांबी बरोबर दोरीची एकूण लांबी भागिले एकूण तुकड्यांची संख्या. मी तर दोरीची लांबी 60 आहे, तुकडे किती आहेत? 6. 6 भागिले 10 किती प्रत्येक तुकड्याची? 10 सेंटीमीटर. उत्तर काय येणार आहे? 10 सेंटीमीटर. आता पर्यायामध्ये 10 सेंटीमीटर आहे. आता 10 सेंटीमीटर नसतं तर काय झालं? पहा 60 मीटर आहे लांबीची दोरी. हे सेंटीमीटर नाही आहे, हे मीटर आहे. हे मीटर आहे. पहा हे उत्तर आलेलं आहे 10 मीटर. आता 10 मीटर आहे का पर्याय? पहिला पर्याय 10 सेंटीमीटर. आपण वाचत नाही लगेच उत्तर लिहून टाकतो. मीटर मध्ये पर्याय नाही आहे, तर सेंटीमीटर मध्ये. म्हणजे या मीटरचे काय केले पाहिजे? सेंटीमीटर. सेंटी, डेसी आणि मीटर. म्हणजे मीटर 10 मीटर लिहिताना कसे लिहिले पाहिजे? असे लिहायचे नाही, तर शेवटच्या 0 मीटर मध्ये आलं पाहिजे. हे असे 10 मीटर आणि मग त्याचे सेंटीमीटर करा. सेंटीमीटर मध्ये 0 द्या. उत्तर काय येईल? 1000 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. या प्रश्नाला बरेच जण फसतात. चला पुढील प्रश्न 40वा. विजयने 9/11 तास मराठीचा व 5/11 तास गणिताचा अभ्यास केला तर त्याने किती
तास जास्त मराठीचा अभ्यास केला. मी मराठीचा केलेला आहे 9/11. प्रश्न क्रमांक 40 आहे, हा मराठीचा आहे. आणि गणिताचा केलेला आहे त्याने, गणिताचा केलेला आहे 5/11. मग गणिताचा जास्त केला का मराठीचा? मराठीचा. किती जास्त केला? यातला फरक काढायला काय करावं लागेल? वजाबाकी. मी तर 11 गेले 0 नाही, छेदाची वजाबाकी होत नाही, छेदाची बेरीज होत नाही. मग इथं 9मधनं 5 घालायचे. 9मधनं 5 गेले 4/11 तास जादा अभ्यास केलेला आहे मराठीचा. 4/11 तास मराठीचा जास्त अभ्यास केलेला आहे. खाली कोणती आकृती? आयताची नाही. आयताची प्रॉपर्टी काय? आयताचे गुणधर्म काय आहे? आयताचे समोरासमोर पहा, सरळ अशीच असावी आकृती असं काही नाही. नियम काय? समोरासमोरील बाजू सारखी असतात. ही बाजू आणि ही बाजू सारखी असते. आणि कोण कसे असतात? काटकोन असतात. या ठिकाणी आहे काय? समोरासमोर बाजू सारख्या, कोण काटकोन आहेत? आहे. पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर समोरासमोरील आहे का? इथं सरळ, इथे तिरकी, काटकोन आहे का? नाही. सारख्या आहे का बाजू? नाही, इथे आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. हा आयत नाही, हा चौकोन आहे. 489 ही संख्या अक्षरात कशी द्या? अगदी सोपं आहे, एवढे सोपे येतात. 489 पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, 50x4. पहा, प्रश्न खूप सोपा असतो, तेवढा फसवाही असतो. पहा प्रश्न क्रमांक 43. प्रश्न आहे 50x4. पुढं इथं चौकट दिलेली आहे, इथं चिन्ह द्यायचे आपल्याला, आणि इकडे दिलेले 200 अधिक 0. आता या क्रिया सोडवाव्या लागतील. 50x4 हा गुणाकार करायचा आहे. 0 मांडून टाका खाली, घडी का राहिलं? 5x4 4×5 20. आता इकडे 200 अधिक 0 बेरीज करा. 200 आणि 0 याची बेरीज, एककाची 0 0 0, दशकाची 0 तसे, शतकाची 2 तसे. आता याच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल? बरोबर, त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढे करूया 1 ते 100 या संख्यामध्ये 11 वेळा येणारा अंक कोणता? पहा, 1 ते 100 मध्ये येणारा प्रत्येक अंक हे आपलं पाठ असलं पाहिजे. 1 ते संख्यामध्ये 11 वेळा येणारा अंक. 1 हा अंक किती वेळा आहे 1 ते 100 मध्ये? 1 पहा कसे येतात ते, त्याखाली 10 आहे. इकडे येणारा 11, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91. इकडे 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 20 येणार नाही, 10 इथे येणार. इथे तो हा 10 आहे, तो आपण इथे मांडूया. ओके, कुठे कुठे? आणि 91च्या खाली इथे 100 येते. म्हणजे 1 किती वेळा आहे? 1 किती वेळा? एकच स्थानी मोजला. पहा, हे कसं मोजायचं? याचं 1, 2, 3 असं नाही मोजायचं. पहा, इथं मोजण्याची पद्धत एकक स्थानी 1. एकक स्थानी किती वेळा आहे? 10 वेळा आहे. इथे पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. एकक स्थानी 10 वेळा. दशक स्थानी इथे दिसतो, इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा येतो दशक, दशक स्थानी. आणि शतक हा या ठिकाणी शतक, शतक स्थानी 1 वेळा. असा किती वेळा येईल? एकूण 21 वेळा. 1 21 वेळा. 0 किती वेळा येईल? 0 पहा बरं, पहा 0 कुठे येतो? 0 येताना 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. किती वेळा झाला येतं? एकक स्थानी. आणि 100. 0 पहा एकक स्थानी, एकक स्थानी 10 वेळा. प्रत्येक अंक एकक स्थानी 10 वेळाच येतो. आता दशक स्थानी एकक, दशक स्थानी हा एवढा एकच येतो.
सॉरी दशस्थानी शून्य या ठिकाणी येते, दशस्थानी एकदा येतो, शतस्थानी शून्य कुठेही येत नाही. म्हणजे किती वेळा आला? 11 वेळा. म्हणजे शून्य हा अंक 11 वेळा येतो. बाकीचे 4, 5 हे सगळे अंक 20-20 वेळा येतात. हे पाठच असलं पाहिजे. 1 ते 100 संख्यामध्ये 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात, एक अंक 21 वेळा आणि शून्य हा अंक 11 वेळा. चला, स्टारच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? या ठिकाणी वजाबाकी सांगितलेली आहे. प्रश्न क्रमांक 45. प्रश्न आहे 23/25 वजा 11/25 आणि बरोबर स्टार दिलेला आहे, स्टारचे 25. हे जरा बाजूला ठेवा, इथं आपण गणित सोडूया. छेद सारखा आहे 25, एकदाच लिहायचा. 23 वजा 11, 23 मधून 11 गेले, 3 1 गेला, 2 राहिले. या 2 1 गेला, 1 राहिला. छेदामध्ये 25 आहे. उत्तर किती येणार आहे? 12/25. स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे? 12 अंक येणार आहे. त्याला पुढे 46वा अपूर्णांकाचा चढता क्रम कोणता? आता अपूर्णांक पहा, 15/17. प्रश्न 46वा 7/17, 9/17. 7/17 आणि 9/17. पहा, एक केक आणला तुमचा, या केकचे 17 तुकडे केले, 17 तुकडे केले, तर त्यातले जादा तुम्हाला कुठे मिळते? तर सगळ्यात जादा 15 तुकडे, सगळ्यात कमी कुठे मिळते? 7/17. म्हणजे सगळ्यात लहान तुकडा तुम्हाला 7/17, याच्यापेक्षा मोठा 9/17. ही 17 भागातले 9 भाग तुम्हाला खायला दिले आणि सगळ्यात मोठा तुकडा तुम्हाला कुठे मिळेल? 15/17. या अपूर्णांकाचा अर्थ समजून घ्या. इथं चढता 7/17, 9/17, 15/17 कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. ओके, चला पुढे 7/13 आधी 5/13 बरोबर किती? पहा, 7/13 आधी 5/13. प्रश्न 47वा आहे. बरोबर 2 अधिक करायचे. 7/13 आधी 5/13. छेद सारखे एकदाच लिहायचे. 7 अधिक 5, 7 तर 5, 12/13. उत्तर काय येणार आहे? 12/13. याचं वाचन लिहायचंय. 12/13 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पुढे सोबतच्या आकृतीने रेखांकी भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचे वाचन कसे करावे? एकूण भाग किती आहे? 1 2 3 4 5 6. छेदामध्ये 6 लिहायचे. आपल्याला काय रेखांकित विचार किती रंगवले? 1 2 3 4. 4/6. पर्यायामध्ये आहे का? बा नसेल तर संक्षिप्त रूप द्या. म्हणजे इथं 4/6 रेखांकित आहे. रेखांकित 4/6 रंगवले. हा, मग इथं याला संक्षिप्त रूप दिलं तर काय होईल? 2 ने संक्षिप्त रूप दिलं तर काय? 2 ने संक्षिप्त रूप दिला 2 दूनी 4, 2 त्रिक 7. म्हणजे 4/6 त्याच्याच बरोबर 2/3 हे सममूल्य अपूर्णांक. हे काय आहे? सममूल्य म्हणजे सारख्या किमतीची. हा अतिसंक्षिप्त झाला 2ची. याच्यामध्ये मोठा केला 2ची तिप्पट केली 6, 3ची तिप्पट केली 9. हा देखील त्याच किमतीचा आहे. दिसायला वेगळे वेगळे असते. संक्षिप्त रूप दिला किंमत एकच येते, याला सममूल्य म्हणतात. पर्यायामध्ये कोणता आहे? 4/6 आहे का? बा 4/6 आहे. नसेल तर 2/2/3 हे देखील पाहिजे असतात. चला 3 मीटर 9 सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर? प्रश्न क्रमांक 49. काय म्हणलेलं आहे? 3 मीटर आणि 9 सेंटीमीटर. आता इथं सेंटीमीटर पासून मीटर पर्यंतची घरं आखायची. हे पाठ असलं पाहिजे. सेंटी म्हणजे सेंटीमीटर, इकडे मिलीमीटर असतं. आपल्याला विचारलं असेल तर ते पण अर्थ आलं पाहिजे. मिली, सेंटी, डेसी, ग्रॅम, मीटर, लीटर. आता इथं फक्त मीटर वापरायचं, ग्रॅम लीटर गरज नाही. मग 3 मीटर, मीटरच्या घरात 3 लिहा. आणि याचे काय बनवायचे आपल्याला? सेंटीमीटर. सेमी बनवते. 3 मीटरची सेमी बनवायचे म्हणल्यावर हे 30 डेसी झाले. सेमी बनवायचे सेमी परिवेशन झाले. किती झाले?
300 सेंटीमीटर आणि वरती किती 9 सेंटीमीटर. सेंटीच्या घरात 9 द्या. मग किती झाले एकूण 309 सेंटीमीटर. 309 सेंटीमीटर. आता हे जर मिलीमीटर केले तर पहा येतो तसा आहे प्रश्न. हे 309 सेंटीमीटर. पण एकदा जर म्हणलं की नाही हे 3 मीटर 9 सेंटीमीटर बरोबर मिलीमीटर केले. मी या 309 सेंटीमीटर मिली करायचे म्हटलं तर मिलीपर्यंत शून्य द्यावे लागेल. मी 3090 मिलीमीटर. आपल्याला विचारले सेंटीमीटर. सेंटीमीटर किती आहे 309. पर्याय क्रमांक 3. पुढे 50वा. दररोज अर्धा लिटर दूध विकत घेतले तर एका आठवड्यात घेतलेले एकूण दूध किती लिटर होईल. पहा मिली सेंटी डेसी. आता इथं लिटर मीटर नाही इथं लिटर. 1 लिटर याची मिली केले तर किती होती 1000. मग अर्धा लिटर घेतले म्हणजे 1000च्या निम्मे 500 मिली होती. आणि मग 500 मिली रोज घेतले. अर्धा लिटर म्हणजे 500 मिली. एक आठवडाभर. आठवड्याचे दिवस किती 7. ज्याला गुणिले 7 करा. मी तर 7 0 0 7 0 0 7 5 35 म्हणजे किती झाले 3500 मिली झाले. आता हे आपल्याला लिटरमध्ये सांगायचे. हे परिमाणामध्ये याच्यामध्ये घातले. हे कसे घ्या 3500 मिली. शेवटच्या 0 मिलीमध्ये आला पाहिजे. आता हे लिटरमध्ये सांगायचं किती लिटर झाले पूर्ण 3 लिटर. आणि राहिले किती हे 500 मिली. 3 लिटर 500 मिली याला काय म्हणतात एवढा 3 लिटर 500 म्हणजे अर्धा. मी 3 लिटर अर्धा लिटर 3.5 लिटर. चला पुढील प्रश्न. पुढील आकृतीत किती चौरस आहे. हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेचा प्रश्न याच्यामध्ये देखील येतो. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न आपल्याला करता आला पाहिजे. पहा हा चौरस आहे. ओके. आता या चौरसाच्या याच्यामध्ये पुन्हा 4 भाग केले तुम्ही. आता याच्यामध्ये त्यांनी बनलेलं आहे याच्यामध्ये चौरस केले. आता हा छोटे छोटे चौरस मोजा. हा एक चौरस आहे. 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 मी छोटे छोटे बघितले तर किती चौरस आहेत. हे छोटे छोटे 4 चौरस आहेत. मग आपल्याला हे काउंटिंग करण्याची पद्धत आहे. एक पहा हा 1 नंबर. हा 2 नंबर. हा 3 नंबर. हा 4 नंबर. सिंगल सिंगलचे 4 झाले चौरस. आता दोघांचे जोडून होतं का पहा सिंगलचं 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर याचे 4 चौरस झाले. आता या दोघांचं जोडून हा चौरस होईल का. हा चौरस नाही. असा चौरस होईल का. हा आयत होईल चौरस नाही. असा होईल का चौरस नाही आयत. मग चौरस या चौघांचा एकत्र चौरस होईल. या चौघांचा एकत्र असा चौरस होईल. 1 2 3 4 1 2 3 4 या चौघांचा मिळून 1 होईल. असे एकूण किती होतील 4 आणि 5 चौरस होतील. या आकृतीमध्ये किती चौरस आहे 5 आहे. पहिला पर्याय 5 आहे. पुढे पहा या चौकटीत कोणते चिन्ह लिहा. 773 आणि 995 याच्यामध्ये कोणतं चिन्ह येईल. आता पहा शतकावर तुलना करा. जी संख्या मोठी आहे इथं शतके 7 आहे इथं 9 आहे म्हणजे 9 मोठे. म्हणजे याचं वाचन कसं 773 लहान 995 पेक्षा ही चिन्ह मोठी संख्या आहे तिकडे शिंग करणे म्हणजे पहिला पर्याय येणार आहे. त्याला पुढे 2 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात मोठी संख्या यांची बेरीज केली. 53वा प्रश्न. 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती. 1 अंकी सर्वात मोठी 9. 2 अंकी 99. आता 3 अंकी सर्वात मोठी 1 अंकी सर्वात मोठी 9. 2 अंकी 99. 3 अंकी 999 यांची बेरीज केली. 9 9 18 अच्छा नाही 9 9 18 हाचा 1 9 19 9 2 18 आणि 19 असं नाही का 9 आम्ही 9 9 10 11 असं बोलत नाही. 9 9
9 दुने 18 आणि हातचा एक 1909 वाचले 9 1 10 किती येईल बेरीज 1098 पर्याय क्रमांक 2 आहे. सोबतच्या घड्याळात किती वाजले पहा. तास काटा कुठे आहे 3 आणि 4च्या मध्ये आणि मिनिट काटा कुठे आहे या 12 वरून 6 वर गेला. मी इथं गेला असता मिनिट काटा 5 मिनिटं, 2 वर गेला असता 10 मिनिटं, 3 वर 15, 4 वर 20, 5 वर 25, 6 वर 30 म्हणजे 3 वाजून 30 मिनिटं झाली. 3 वाजून 30 मिनिटे 3 वाजून 30 मिनिटे झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या देखील गोष्टी कळल्या पाहिजे, आपल्याला त्या वाचायला आल्या पाहिजे. तीन वाजून 30 मिनिट याला काय म्हणतात. 3 वाजून 30 मिनिटं 3 वाजून अर्धा तास 30 मिनिटं म्हणजे 3 तास आणि अर्धा तास याला व्यापारात काय म्हणतात 3.5. त्यामुळे उत्तर येणार आहे 3.5 वाजलेले आहे. तर पुढे आयताला त्रिकोणापेक्षा किती बाजू जास्त असतात. 5 प्रश्न क्रमांक 55. आयत आकृती लगेच काढायची. किती बाजू पहा. त्रिकोण आकृती काढायची लगेच. आयताला किती बाजू आहे 4 बाजू. त्रिकोणाला किती बाजू आहे 3. प्रश्न काय म्हणलाय आयताला त्रिकोणापेक्षा किती बाजू जास्त आहे. याला 3 आहे याला 4 आहे. किती बाजू जास्त आहे 1 बाजू जास्त आहे 1 बाजू. त्याला पुढे वेदांत बबुवान सोनटक्के याच्या मनातील संख्येत 7 वेळा 5 ही संख्या मिळवल्या 42 ही संख्या तयार होते. पहा वेदांत हा वेदांत आहे. या वेदांनी मनामध्ये एक संख्या धरलेली आहे आणि याच्यामध्ये यांनी मनात एक संख्या धरली. आपण म्हणतो आम्ही एक मनात संख्या धरली आता सांग मग तुझे ओळख. 7 ही संख्या 5 वेळा मिळवली. 7 ही संख्या 5 वेळा 1 2 3 4 5 वेळा मिळवली. मग 7 ही संख्या 5 वेळा मिळवली म्हणजे 7 5 वेळा मिळवून त्याची बेरीज किती 35. म्हणजे याच्यामध्ये 35 मिळवलं तर उत्तर किती येतं 42. मी याचे माहित नाही आपल्याला x धरली. हे समीकरण काय झालं x अधिक 35 बरोबर 42. हे अधिक 35 तिकडे गेले वाजावली म्हणजे काय होईल वेदांनी धरलेली संख्या बरोबर पलीकडे 42 इकडून आलेले 35 पुढे मांडायचे वाजा. हे आडवी बेरीज तुम्हाला आली पाहिजे बरं का. हे उभे मांडूनच तुम्ही करायचं असं नाही. सवय लावायची आपल्याला करण्याची. बाबा 2 मधनं 5 जातात का नाही. मग 5तनं 2 घालवायचे का नाही. या 2 मधनं 5 जात नाही. मनाचा हातचा घ्या पुढल्या घरात देऊन टाका. मनाचा हातचा घेतला 12 12तनं 5 गेले 12तनं 5 गेले 7 राहिले. आता इथे घालवायचे किती 4 मधनं हे 3 नाही हातचा मानाचा दिलेला विचार 4तनं 4 गेले 0 उत्तर काय येणार आहे 7. त्याने कोणती मनात धरली होती संख्या 7 ही संख्या धरली. पुढे 5 शतक अधिक 17 दशक अधिक 25 एकर. पाहिलं अधिकचं चिन्ह द्यायचं राहून गेलेलं आहे. अधिकचं चिन्ह द्यायचं राहून गेलेलं आहे. 5 शतक अधिक 17 दशक पुढे केलेलं आहे अधिक 25 एकक. आता ही वजाबाकी बेरीज तोंडी करायची नाही. 57वा प्रश्न आहे. एकक दशक शतकाचं गणित केलं की राखायची गरज. एकक दशक आणि शतक काय म्हटलंय 5 शतक. शतकाच्या घरात लिहून टाका 5 शतक सुट्टे करून लगेच टाका. 5 शतक म्हणजे 50 दशक. 5 शतक म्हणजे 500 एकक. पुन्हा म्हणजे 17 दशक. 17 मांडताना कसे मांडायचे असे 17 नाही हे 17 एकक झाले. आपल्याला काय पाहिजे 17 दशक म्हणजे 17 दशक असे मांडायचे. मग ते मांडताना 7 शेवटच्या दशकाच्या घरात हे झाले 17 दशक. मग 17 दशकाचे सुट्टे केले तर 170 एकक म्हणजे 170 झाले. अधिक 25 एकक म्हणजे शेवटचा 5 एककाच्या घरात 25 एकक. आणि मग यांची करायची आपल्याला बेरीज. यांची बेरीज करा. इथे 5 5 7 2 9 5 1 6 उत्तर किती आलं
695. त्याला पुढे 4 सहस्र अधिक 9 शतक अधिक 6 दशक अधिक 7 एकक बरोबर किती? आता पाहिलं तसं गणित 58. आता इथं सहस्र आहे. सहस्र म्हणजे एकक दशक शतक सहस्र. इथं एकक दशक शतक सहस्र पूर्वी त्यांना म्हणायचं, आता त्यांना आपण म्हणतो हजार. किती म्हणले? 4 सहस्र. सहस्रच्या घरात 4 लिहा. हे सुट्टे करून टाकायला लगेच. 4 सहस्र म्हणजे 40 शतक, 4 सहस्र म्हणजे 400 दशक, 4 सहस्र म्हणजे 4000 एकक. पुन्हा काय म्हणले? 9 शतक. शतकाच्या घरात 9 शतक. याचे दशक केले तर किती होतील? 90 दशक. एकक केले तर 900 एकक. पुन्हा काय म्हणले? 6 दशक. दशकाच्या घरात 6 आहे. त्याचे सुट्टे केले तर 60 एकक. पुढे काय? 7 एकक. एककच्या घरात 7. आणि याची बेरीज करा. मग किती झाली बेरीज पहा? 7 6 9 4. उत्तर काय मिळेल? 4967. पहिला पर्याय आहे. त्याला पुढे 59. 7107 ही संख्या अक्षरात कशी आहे? वाचन. एकक दशक शतक हजार 7107. पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे पुढील पैकी मूळ संख्या कोणती? मूळ संख्या पाठ पाहिजेत आपल्याला. मूळ संख्या 2 3 5 7 11. 2 5 7 11 13 17 19 23 29 31 34 पाठ पाहिजे. मूळ संख्या 11. पर्याय क्रमांक 2.